श्री स्वामी समर्थ मित्रांनो, स्वामींचे असेच मनमोहक आणि जीवन उपयोगी संदेश मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि बाजूला असलेली बेल आयकॉन नक्की दाबा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये स्वामी समर्थ असे नक्की लिहा। स्वामी भक्तांनो, आपल्याला घरातून बाहेर पडताना म्हणायला पाहिजे की स्वामी माझ्याबरोबर तुम्ही सुद्धा चला। कधी कधी तुम्हाला खूप रडू येत असेल तर स्वामींना सांगा आणि मला पोटाशी धरा असं तुम्ही स्वामींना सांगा। तुम्ही खूप आनंदी असाल ना, तेव्हा म्हणा स्वामी माझे तुमच्यावर खूप प्रेम आहे, खूप श्रद्धा आहे। तुम्ही काही कामे करताना तेव्हा म्हणा स्वामी माझ्या मदतीला या। तुमच्या हातून काही चुकते ना, तेव्हा म्हणा स्वामी मला तुम्ही क्षमा करा। तुम्ही रात्री झोपताना स्वामींविषयी कृतज्ञता व्यक्त करा आणि म्हणा स्वामी तुमच्या कृपेचे व मायेचे उबदार पांघरून माझ्यावर नक्की घाला, माझ्यावर तुम्ही नक्कीच कृपा करा। आणि मित्रांनो, नक्कीच स्वामी तुमच्या मदतीला येतील आणि असेच स्वामींचे संदेश तुम्हाला प्राप्त व्हावे यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि स्वामींवरती विश्वास असेल तर माझा देव माझे स्वामी असे टाईप करा। बाळा, भक्ती प्रवासात असेल तरी यात्रा बनते, भोजनात असेल तर प्रसाद बनतो, भुकेत असेल तर उपवास होतो आणि घरात असेल तर ते घर मंदिर बनते। म्हणून जीवनात धैर्य संयम ठेवा। योग्य वेळ आल्यावर परमेश्वर तुम्हाला सर्व काही देईल। ज्याच्यासाठी तुम्ही मेहनत घेतली आहे ते सर्व काही तुम्हाला मिळणारच आहे। म्हणून जीवन, अनुभव आणि शाळा, गुरु हे असायलाच पाहिजे। सर्व येथूनच अभ्यास सुरू होतो आणि अभ्यास आपल्याला शेवटपर्यंत शिकत राहण्यासाठी असतो। प्रत्येक अनुभव आपल्याला त्यातून काही ना काहीतरी शिकवत असतो। म्हणून जोपर्यंत माणूस दुःख आणि त्रास सहन करत नाही तोपर्यंत त्याची प्रतिभा जगासमोर येत नाही। म्हणून प्रेम, ज्ञान आणि भक्ती ही अशी संपत्ती आहे जे सर्व काही संपल्यानंतरही तुमच्या जवळ बाकी राहत असते। म्हणून काही गुण पाहतात, काही दोष पाहतात। आज ते म्हणतात जे दुसऱ्यांचे मन पाहत असतात, म्हणून आपण दुसऱ्यांचे मन अगदी नीट पारखून पाहिलं पाहिजे। त्या व्यक्तीमध्ये काय कमतरता आहे याच्याकडे आपण नक्कीच पाहू नये, पण त्याचं मन चांगलं असेल आणि त्याचं मन निर्मळ पवित्र असेल तर तो व्यक्ती खूप चांगला। म्हणून संशयाला नको तिथे विश्वास नको। बाळा, तू माझा प्रिय भक्त आहेस, तू कोणासोबतही विश्वासघात करू नको। जो दुसऱ्याला मोठं करण्यासाठी स्वतःचं आयुष्य खर्च करतो तोच खरा महान व्यक्ती असतो आणि तीच आपले आईवडील सुद्धा असतात। म्हणून अहंकार जीवनात त्यालाच असतो ज्याला कष्ट न करता सर्व काही मिळालेले असते। म्हणून कठोर परिश्रमातून आनंद मिळवणारी व्यक्ती इतरांच्या कष्टाचाही खूप आदर करत असते। म्हणून स्वामी मित्रांनो, तुम्ही कष्टातून वर आले आहात तर नक्कीच तुम्हाला देव यश प्रदान करणार आहे आणि एक ना एक दिवस तुमचा नक्कीच येणार आहे। म्हणून नम्रपणा हा गुण सर्व गुणांपेक्षा जास्त किंमती आणि मौल्यवान आहे। तो ज्याच्याकडे आहे त्याच्या बहुतेक कितीही बलाढ्य स्पर्धक असले तरी तो आयुष्यात नक्कीच यशस्वी होतो। म्हणून दुसऱ्याची मदत करताना तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, जर मनात आनंदाची जाणीव होत असेल ना तर ती खरी सेवा असते आणि ती सेवा आपण देवाची करतोय असं आपण समजायला हवं। बाळा, तू माझा प्रिय भक्त आहेस, तुझंही माझ्यावर प्रेम असेल तर हा संदेश आपल्या प्रियजनांना तू शेअर कर आणि लव्ह यू गॉड असे टाईप कर। होय बाळा, देवासाठी आपण जी सेवा करतोय ती निस्वार्थपणे करायला पाहिजे। जीवनाचा अर्थ जीवन जगूनच सापडतो आणि नात्यांचा अर्थ नात्याची पूर्तता करूनच सापडत असतो। म्हणून जीवन केव्हा संपेल
ते कोणालाच माहीत नसते. मनासारखा आनंदाने जगून घ्या, कारण हा जन्म पुन्हा आपल्याला मिळणे शक्य नाही आणि परत हा जन्म मिळणे अशक्य आहे. कारण आपण चांगले कर्म केले तर या पृथ्वी तलावर देव आपल्याला नक्कीच परत पाठवतील. म्हणून जीवन एक गाणं आहे, ते नेहमी आनंदाने गुणगुणत राहायचं आणि ते जीवन आपण जगत राहायचं. सुकलेल्या सगळ्या पानात कधी ना कधी एक पान हिरवं दिसतं. जसं हजारोंच्या घोळक्यात एक कुणीतरी आपला असतं, तसंच ते पान असतं. म्हणून आपण असे झाडाप्रमाणे राहिलं पाहिजे की ते सर्वांना छाया देतात, सर्वांना मदत करतात. म्हणून कोणत्याही गोष्टीचा अहंकार नसावा. अहंकाराने स्वतःचा पराभव होतो, तर स्वाभिमानाने आपण यशस्वी साक्षीदार होत असतो. मित्रांनो, झाडाखाली पाणी टाकले की पाणी अगदी वरच्या पानांपर्यंत पोहोचते. त्याचप्रमाणे प्रेमाने केलेले कर्मही परमात्म्यापर्यंत नक्कीच पोहोचत असतात. आयुष्य एक सुंदर प्रवास आहे, स्पर्धा नाही, हे लक्षात ठेवा. आणि ज्यांना काळजाचे घाव आणि डोळ्यातील भाव कळतात त्याच नात्याला खरा अर्थ असतो. बाकीची नाती केवळ माझी माझी म्हणून वाहिलेली व्यर्थ ओझी मात्र असतात. म्हणून मित्रांनो, घरातील निर्णय जोपर्यंत मोठ्यांच्या सल्ल्याने घेतले जातात तोपर्यंत घर शाबूत राहते. पण जेव्हा सगळे स्वतःला मोठे समजू लागतात ना, तेव्हा मात्र हे घर काबूत राहत नाही आणि ते आपल्या हातातून निश्चितच जात असते. म्हणून कोणीतरी एकाने निर्णय हे नक्कीच घेतले पाहिजे. आणि म्हणून तर्क असतील जगात हजार, पण विश्वासाने घडतील चमत्कार. जो स्वामींवर विश्वास ठेवेल तो नक्कीच त्याला होईल साक्षात्कार. विश्वास असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश कमीत कमी 12 जणांना शेअर करा आणि स्वामींचे आशीर्वाद प्राप्त करा. भाग्यवंत ठरा. बाळा, लोक आपल्या आयुष्यातून असे त्यांना काढून टाका जे स्वार्थी आहेत. आपल्याकडे चांगले लोक देव पाठवत आहे, म्हणून हरण्याची अनेक कारणे ती जिंकण्यासाठी आता ठरत आहे. कठोर परिश्रम फक्त आवश्यक असते, म्हणून प्रत्येक गोष्टीतून काहीतरी शिकायचं. जीवन आपल्या हातात असतं, फक्त प्रयत्न करणं आपण सोडायचं नसतं. आपली सर्वोत्तम संपत्ती ज्ञानाने भरलेले मन आणि प्रेमाने केलेले हृदय आहे. या हृदयात सदैव स्वामींचा वास असावा. नित्य स्वामी दिसावा. स्वामी विना तुम्हीच माझे मायबाप. स्वामी माऊली माझ्या पाठीशी तुम्ही कायम राहा, असे स्वामींकडे प्रार्थना करा आणि स्वामींचे आशीर्वाद प्राप्त करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.